महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवात पर्यटकांची गर्दी। महापर्यटन उत्सवात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील दाखवण्याचा प्रयत्न। नीट परीक्षेमुळे आज मेगा ब्लॉक नाही। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द। नीट परीक्षार्थींच्या सोयीसाठी निर्णय। बीडमधील घरफोडी करून चोरी करणाऱ्या खिडकी गँगला गुन्हे शाखेकडून बेड्या। 600 मोबाईल नंबर, 100 सीसीटीव्ही तर 20 टोल नाक्यावर तपास करत खिडकी गँग ताब्यात। 5 जणांना अटक तर सुमारे 15,66,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। परभणीतील शासकीय गोदामातील नोंदणीकृत हमाल माथाडी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून वक्फ सुधारणा विधेयकाचा निषेध। तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन। सातारा शहरातील महत्त्वाच्या 3 पालिका शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीला सुरुवात। 40 वर्षे जुन्या इमारतींचं डागडुजीच्या कामाला सुरुवात। मीरा भाईंदरमधील उत्तर परिसरातील MBMT बस स्थानकांची दयनीय अवस्था। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। तक्रारीनंतरही पालिकेकडून दुर्लक्ष। तर तात्काळ स्थानकांची दुरुस्ती करा अथवा तीव्र आंदोलन केलं जाईल, मनसेचा इशारा। नांदेड पोलीस दलाच्या वतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन। रोजगार मेळाव्यात 100हून अधिक कंपन्या सहभागी। रोजगारासाठी हजारो उमेदवारांची नोंदणी। 11,000हून अधिक तरुणांना मिळणार रोजगार। पणजी येथील शिरगाव देवी लईराई यात्रेत चेंगराचेंगरीत मृत कुटुंबियांना 10 लाख रुपयांची तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर। तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांच्या तात्काळ बदलीचे आदेश। नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे यार्डमधून नवीन गाड्या सुरू करण्याचं काम वेगाने सुरू। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या जंक्शन पॉइंटची पाहणी करत आढावा घेतला। नाशिकच्या सातपूर रोड परिसरात दूषित पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव। रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेचं अधिवेशन। राज्यभरातील 40 ते 50,000 कर्मचारी हजेरी लावणार। एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा होणार। लातूरमधील 36 गाव वाड्यांवर भीषण पाणी टंचाई। प्रशासनाकडून 2 गाव आणि 3 वाड्यांना टँकर उपलब्ध। उरलेल्या 33 गावांना बोरद्वारे पाणी पुरवठा। पिण्याच्या पाण्यासाठी गोंदियात नागरिकांची वणवण। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं 4 ते 5 दिवसांपासून दुर्लक्ष। नळाला पाणी न सोडल्याने उन्हाळ्यात नागरिकांची वणवण। मेळघाटातील मोठा गावात पाण्यासाठी संघर्ष। पाणी भरण्यासाठी महिलांची विहिरीवर गर्दी। महिलांची घोटभर पाण्यासाठी 2 किलोमीटर पर्यंतची पायपीट। नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई। अक्राणी तालुक्यातील 3 गावांना टँकरने पाणी पुरवठा। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सोय। राज्यात भात सोयाबीनच्या क्षेत्रात घट तर मका, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ। यंदा 4.5 लाख हेक्टरवर उन्हाळी पिके। हिंगोलीच्या केंद्रा खुर्द परिसरात वन्य प्राण्यांकडून हैदोस। केळी पिकाचं नुकसान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण। इगतपुरी ते ठाणे शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण। महामार्गाच्या टेस्टिंग क्लिनिंगची कामे सुरू। काश्मीरमधील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर सुरक्षेचा भाग म्हणून हे उद्घाटन टाळले असल्याची देखील चर्चा। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। कठोर आणि निर्णायक कारवाई करू, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। सरकारच्या 100 दिवसांच्या मोहिमेत अमरावती जिल्हा पिछाडीवर। अंतिम मूल्यांकनात जिल्हा पहिल्या 5 जिल्ह्यांमध्येही नाही। पालकमंत्री बावनकुळे बैठक घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडसावणार, सूत्रांची माहिती। अमरावतीमध्ये सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा आज होणार अंतिम सामने। उपमुख्यमंत्री अजित पवार लावणार हजेरी। सिल्लोडमध्ये संवेगवर्धक कुंथुनाथ जिनालयाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अष्टानिका महोत्सवास सुरुवात।
अब्दुल सत्तार यांनीही भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि कार्यक्रमाचा आढावा घेऊन भाविकांना दिल्या शुभकामना. पांढरकवडा तहसील कार्यालयात भाजपातर्फे जातनिहाय जनगणना निर्णयाचं स्वागत. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद केला व्यक्त. दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. दीपक केसरकरांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. मालवणमधील राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण. जालन्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन. एनईपीवर चर्चा करून धोरणाची संकल्पना शिक्षकांना समजावून अंमलबजावणीसाठी 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये चकमक. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत 1 नक्षलवादी ठार. ठार झालेला नक्षलवादी विभागीय समिती सदस्य योगेश असल्याचं स्पष्ट. योगेशवर 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. हल्ला होणार हे आधीच समजलं. पर्यटकच टार्गेटवर. गुप्तचरांचा होता इशारा. मोहीम थांबताच झाला हल्ला. मोदींच्या दौऱ्यात होती हल्ल्याची शक्यता. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा अल्बानीज. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान. ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी केलं अभिनंदन. पुण्यातील रिंग रोडच्या कामगारांना दमदाटी. काम सुरू ठेवल्यास हातपाय मोडू अशी धमकी. कामगारांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. प्रसिद्ध गायक सोनू निगमवर एफआयआर दाखल. बंगळुरूमधील कॉन्सर्ट नंतर सोनू वादाच्या भोवऱ्यात. सोनूचं कन्नड समाज आणि पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य. सांगलीच्या मिरजमधील शासकीय रुग्णालयातून 3 दिवसांचं बाळ चोरीला. बाळाला चोरणारी महिला सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध सुरू. मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. रत्नागिरीत गोव्यातून बनावट दारू वाहतूक करणारं वाहन ताब्यात. बनावट दारूसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला बेदम मारहाण. शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मारहाण. सकल मराठा समाजाच्या सदस्यांनी दिला चोप. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. धुळ्यात नाकाबंदी दरम्यान अवैध सुपारीची वाहतूक करणारे 7 ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. वाहन चालकांना अटक. कारवाईत सुमारे 2,52 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. प्रकरण पुढील कारवाईसाठी जीएसटी अँड फूड अँड ड्रगकडे रवर्ग. परभणीच्या बोरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई. एकूण 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील रिंग रोडच्या कामगारांना दमदाटी. काम सुरू ठेवल्यास हातपाय मोडू अशी धमकी. कामगारांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाढदिवसात फोडलेल्या फटाक्यांमुळे जनावरांच्या कडब्याच्या गंजीला आग. आगीत कडबा जळून खाक. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना. धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त. शेतात जमिनीमध्ये प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता गांजा. पोलिसांकडून एकाला अटक. यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुस. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला पोलिसांकडून बेड्या. सांगलीत धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास केलेल्या 2 चोरट्यांना 4 तासात जेरबंद. चोरट्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. वृद्ध ध्यानचंद सकळे यांचा वाहन चालकच चोरीतला मुख्य सूत्रधार. जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग. वाशिम शहरातील घटना. आगीत दुकानाचं मोठं नुकसान. चंद्रपुरात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकऱ्याला 200 मीटर फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू. चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळखुटा राखीव वनक्षेत्रातील घटना. रात्री शेतात गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाची शेतकऱ्यावर झडप.
साखर उत्पादनात ठरणार उत्तर प्रदेशच अव्वल. उत्तर प्रदेशात 11, महाराष्ट्रात 1 तर तमिळनाडूत 7 कारखाने सुरू. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा. कापूस बियाणांची विक्री 15 मे पासून सुरू होणार, तर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड 1 जून नंतरच करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. पिकाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कृषी विभागाची खबरदारी. शिरूरच्या रांजणगावात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. वारंवार हल्ले होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटारीचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील दुर्दैवी घटना. चंद्रपूर, राजुरा, हिंगणघाट शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून 9 दुचाकी हस्तगत, अन्य 6 गुन्हे देखील उघडकीस. पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. पैठण पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला अटक. यवतमाळमधील पुसदमध्ये 17 किलो गांजासह 1 जण अटकेत. 4,67,000चा मुद्देमाल केला जप्त. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर 1 आरोपी पकडण्यास धाराशिव पोलिसांना यश. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून केली अटक. लातूरात एका दुकानाला लागली आग. आगीत दुकानातील टायर, रिंग आणि ट्यूब असे साहित्य जळून खाक. सुमारे 5 ते 6 लाखांचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. परभणीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घरसामान जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोली जिल्ह्यात बांबूंची ओव्हरलोड वाहतूक ठरतीये धोकादायक. रस्त्यांची दुरावस्था असल्याने अपघाताची शक्यता. मुंबई गोवा मार्गावरील 52 नदी ते आरवली रस्त्याची आमदार किरण सामंत यांनी केली पाहणी. पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य करण्याची अधिकाऱ्यांना सूचना. सोलापुरातील मंगळसूत्र चोरी केलेल्या 2 साखळी चोरट्यांना पोलिसांकडून जेरबंद. मंगळसूत्रासह एकूण 80,000चा मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या वसमत शहरात मातीची वाहतूक करणाऱ्या हायवाची दुकानाला धडक लागून अपघात. दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू. मातीखाली अडकलेले 3 जण जखमी. बुलढाण्यात नागरिकांना आणखी काय त्रास. आधी केस गळती, नंतर नख गळती. आता नागरिकांना थकवा आणि चिडचिड होण्याचा देखील त्रास. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू. बीकेसी स्टेशनचे 76% खोदकाम पूर्ण. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रकल्प स्थळाला भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.